महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण मुद्दा पेटलाय। मनोज जरांगे विविध ठिकाणी सभा घेऊन मराठा समाजाची एकी दाखवण्याचा प्रयत्न करतायत। जरांगेंच्या सभांना मोठी गर्दी होती। असं असताना आता महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधव कुणबीच असल्याचा दावा मराठा आरक्षणाचे अभ्यासक विजयकुमार पाटलांनी केलाय। तशी कागदपत्रे त्यांनी सादर केलीत। एकीकडे नारायण राणे यांनी केलेला दावा खोटा आहे असंही त्यांनी म्हटलंय। विजयकुमार पाटलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। पाहूया। गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाज अनेक प्रकारचे आंदोलन करत आहे, ज्यामध्ये कुणबी असल्याचं सांगत आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा विराट असे मोर्चे निघाले। एक गोष्ट नक्की की मनोज जरांगे पाटील यांनी सध्या तरी सरकारला या संपूर्ण प्रकरणात धारेवर धरलेला आहे। पण एकंदरीत गेल्या कित्येक वर्षापासूनचा जो इतिहास आहे की 1860 पासूनची कागदपत्र काढून त्यावर अभ्यास करणारा पिंपरी चिंचवडमधील एक युवक आहे, ज्याचं नाव आहे विजयकुमार पाटील। तो गेल्या 15 वर्षापासून ह्याच विषयामध्ये अभ्यास करत आहे आणि मराठा हाच कुणबीच आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा त्यांनी या संपूर्ण कागदपत्राच्या द्वारे काढले। आपण त्यांच्याशी बोलूया। मला एक सांगा, नेमकं तुम्ही गेले कित्येक वर्षापासून प्रयत्न करतायत आणि राजकीय विधानं मोठमोठ्या प्रमाणात होतात, ज्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्याचा समोर आलेलं आहे। असं याच्यामध्ये तुम्ही काय अभ्यास केलाय, तुमच्या निदर्शनास काय आलंय आणि किती मोठ्या प्रमाणात कागदपत्र तुमच्या हातात मिळालेली आहेत? 1960 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासंदर्भातला जो वणवा आहे तो पेटलेला आपल्याला इतिहासात दिसून येतोय। आणि सध्याच्या एक 10-12 वर्षाचा इतिहास पाहिला तर मोठ्या प्रमाणात हिंदू मराठा हा त्याच्या अस्तित्वासाठी लढत आहे, संघर्ष करत आहे आणि आरक्षणासाठी तो या सर्व राजकीय शक्तींपुढे हतबल झालेला आपल्याला अनेक वर्षापासून दिसून आलेला आहे। याची परिणती 52 महामोर्चामध्ये, विराट मोर्चामध्ये मराठा संघटित होऊन त्यांनी केली। तरीही राजकीय शक्तींनी त्यांच्या बळाचा वापर करून सर्व साम दाम दंड ही नीती वापरून अक्षरशः सगळ्यांना मोडीत काढलेलं आहे। याचं परिणती काय झाली? मनोज जरांगे पाटलासारखा एक सामान्य शेतकरी हा पेटून उठला। आता परत पुन्हा हा वणवा आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीच्या आरक्षणासाठी पेटलेला आहे। परंतु गेल्या 15 वर्षात जेव्हा मी या संपूर्ण कुणबी याचा इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा मला अतिशय धक्कादायक अशी माहिती लक्षात आली की 1640 पासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून कुणबी हा म्हणजेच प्रत्येक शेतीवर अवलंबून असलेला प्रत्येक महाराष्ट्रात राहणारा व्यक्ती किंवा शेती करणारा शेतकरी हाच कुणबी आहे, हे आता कागदपत्रांच्या द्वारे सिद्ध झालेलं आहे। याकरिता मी महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जेव्हा फिरलो तेव्हा मला असं दिसून आलं तर प्रत्येक भागामध्ये कुणबी 83 या सेक्शन खाली प्रत्येकाला जातीचं प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेलं आहे। याचाच असा अर्थ होतो की प्रत्येक महाराष्ट्रातला हिंदू मराठा हा कुणबीच आहे, हे आता कागदपत्रांद्वारे सिद्ध झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक समित्या गठीत केल्या गेल्या। मग असं असताना सर्वसामान्य जे मराठा बांधव आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी धूळ फेकण्याचं काम चालू आहे असं म्हणता येईल? बरोबर आहे, कारण सामान्य जो माणूस असतो तो ह्या इतिहासामध्ये किंवा त्याला त्याचे परिणिती काय असते किंवा संशोधन काय असतं याच्याकडे तो जनरली तो वळत नाही किंवा त्याला तेवढं ज्ञान नसतं। आणि त्याचाच अज्ञानाचा फायदा ह्या समितीच्या ज्या सदस्यांनी घेतलेला आहे, राजकीय व्यक्तींनी घेतलेला आहे आणि फक्त निवडणुकीपुरतं ह्या मराठा समाजाचा वापर करायचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मराठा जो शेतीवर अवलंबून आहे, जो शेती करतो किंवा ज्याच्याकडे शेतीच्या उत्पन्नावर आधारित त्याचं आयुष्य आहे, तो प्रत्येक मराठा हा कुणबी आहे। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला ज्या पद्धतीनं धारेवर धरलंय आणि हे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राच्या आधारे जर निकष लावला गेला तर आजपर्यंत महाराष्ट्र शासनातील अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक समित्या असतील, त्यांनी मात्र ह्या समाजाकडे नक्कीच पाठ फिरवली आहे किंवा त्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सचिन चपळगावकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड।